अनवॉन्टेड मॅरेज, लेखिका स्नेहलता गाडे, भाग 26. रुहानने रागातच आपल्या केसातून हात फिरवला. त्याच्या एका चुकीच्या निर्णयाने आता त्याला खूप मोठी शिक्षा भोगावी लागणार होती. आता या वाकड्या पोरीला सरळ करायला त्यालाही काहीतरी भन्नाट कल्पना शोधावी लागणार होती. हार मानून चालणार नव्हतं. रुहान आजे होता तो. लाखो मुलींना आपल्या इशाऱ्यावर नाचवणारा एका मुलीमुळे थोडी ना हरणार होता. आता तर लढत एकदम बरोबरीची होणार होती. सामना अजून रंगणार होता. भाई, जोरात आवाज आला आणि आपल्या काही खास व्यक्तींसोबत बोलणारा रुहान मागे वळला. त्याला काही सुचायच्या आत त्याच्या अंगावर एक साथ तिघांचा भार पडला. 2 पावले मागे आला बिचारा, तरी सावरलं स्वतःला. भाई, नॉट फेअर. असं अचानक लग्न कोण करतं? साधं शॉपिंगलाही जाता नाही आले. रुचिता, रुहानची बहीण, त्याच्याकडे तक्रारीच्या सुरात बोलते. सिरियसली भाई, सकाळपासून मुंबईमधील टॉपचे डिझायनर घरी येऊन गेले, पण मॅडमला काहीच आवडत नव्हतं. तरी आवडत नाही म्हणून हिने चक्क 5 लाखांची शॉपिंग केली आणि तरी म्हणते काही शॉपिंग करायला जमली नाही. वेदांत तिला पाहून जीभ दाखवत बोलतो. भाई, त्याने काय होतं? माझ्या भाईचं, द ग्रेट बिझनेसमॅन आजेच्या लग्नाची पूजा आणि त्याची बहीण अशी साधी दिसावी? नॉट फेअर. हां. रुचिता लगेच वेदांतला धपाटा मारत बोलते. बच्चा, बिहेव युअरसेल्फ. लहान नाहीत तुम्ही. रुहान शांत पण करारी आवाजात बोलला. असं सगळ्यांसमोर उगाच खिदळत बसणं आवडत नव्हतं त्याला. त्याचा आपला एक वेगळाच ॲटिट्यूड होता. त्या सगळ्यापासून बाजूला होत त्याने एक हात खिशात टाकत एका हातात वेटरकडून ड्रिंक मागवून घेतली आणि तो ग्लास हातात पकडून एकदम स्थिर नजर ठेवत उभा होता. मला वाटलं भाईने लव्ह मॅरेज केलं म्हणजे थोडा तरी बदलला असेल, पण नाही, सेम तोच सडूमोड कायम आहे. बायको पण तशीच असेल तर मग आपलं काही खरं नाही. वेदांत हळूच रुचिताच्या कानात पुटपुटला. डिड यू से समथिंग? रुहानने डोळे बारीक करून वेदांतकडे पाहत विचारले. तसा बिचारा लगेच घाबरून वेदिका मागे लपला. नो भाई, कुठे काय, काहीच तर नाही म्हणालो मी. ही रुचिताना खूप भांडकुदळ आहे, सारखी भांडत असते माझ्याशी. वेदांतने लगेच विषय बदलला. मी नाही, हाच. रुचिता पुन्हा सुरू होणार तोच आता रुहान ओरडला. स्टॉप दिस नॉनसेन्स. त्याचा तो चिडका आवाज ऐकून वेदांत आणि रुचिता शांत झाले, तर त्यांना पाहून वेदिका मात्र गालात हसत होती. लगेच आपल्या भाईच्या कुशीत जाऊन शिरली. घरातलं शेंडेफळ होती, पण सगळ्यात जास्त रुहानची लाडकी होती. भाई, हे असेच पूर्ण रस्ता भांडत आले आहेत. माझं डोकं दुखायला लागलं यांचं ऐकून ऐकून. ते सगळं सोड भाई, भाभी कशी आहे? कुठे आहे ती? वेदांतची बहीण वेदिका, रुहानच्या काकाची मुलगी, आजूबाजूला नजर फिरवत विचारते. तिन्ही मुलं आताच मुंबईवरून आली होती. आता आपल्या लाडक्या वहिनीला भेटायला उत्सुक होते, पण त्यांची उत्सुकता पाहून रुहान कसनुसं हसला. त्याला जी आवडत नाही त्यांना तिलाच भेटायचं होतं. त्याने एका बाजूला नजर फिरवली आणि डोळ्यांनीच इशारा केला. तसे सगळेच त्याची नजर फॉलो करत त्या दिशेने पाहू लागले. हिरव्या रंगाचा शालू, त्याला गोल्डन काठ असलेली साडी घातलेली, काही केस बांधून तर काही केस मोकळे सोडून फुलांचा गजरा त्या केसात माळला होता. हातात हिरवा चुडा लांबूनच शोभून दिसत होता. चेहरा अजूनही त्यांच्या नजरेस पडला नव्हता. तिघेही तिला पाठमोरी पाहतच त्या दिशेला निघाले. रुहानला विचारायचे कष्ट त्यांनी घेतले नाही. आपली ओळख करून घ्यायला ते स्वतः पुरेसे होते.
भाभी. हळूच प्रेमळ हाक कानावर पडली. पहिल्यांदा तो आवाज आणि ते शब्द ऐकून शिवानीला खूप मोठ्या जबाबदारीची जाणीव होऊ लागली. वेगवेगळ्या नात्यात गुंफली गेली आहे हे प्रकर्षाने जाणवलं तिला. बोलता बोलता तिने नजर वळवून पाहिलं. तिने मागे पाहताच अगदी तिला श्वासही न घेऊ देता सवयीप्रमाणे तिघेही तिच्या गळ्यात पडले. गोंधळून गेली बिचारी. हाय, मी रुचिता, तुमची लाडकी नणंद. रुचिता बाजूला होत तिचा हात हातात घेत बोलते. मी वेदांत, तुमचा सगळ्यात लाडका धीर. रुचिताकडे पाहून डोळे मिचकावत तो लगेच शिवानीला जवळ ओढत बोलला. आणि मी वेदिका, तुमची सिस्टर इन लॉ. वेदिका हसत तिच्याकडे पाहून बोलते. शिवानीने हलकं हसून पाहिलं त्यांच्याकडे. वेदांत अजूनही तिला पकडून उभा होता. कालपर्यंत कोणा मुलाला हात काय नजर वर करून न पाहू देणारी आज हक्काने कोणाच्या तरी खूप जवळ होती. आपुलकी, प्रेम, जिव्हाळा सगळं जाणवलं त्या मिठीत. आपला भाऊ असता तर असाच असता असं मनात येऊन गेलं. थोड्याच वेळात तिघांनी तिला बोलून बोलून आपलंसं करून घेतलं. शिवानी पण त्यांच्याच वयाची असल्याने लगेच खुलली त्यांच्यासोबत. स्टुपिड गाईज. रुहानने त्यांच्याकडे एक नजर पाहून लगेच नाक मुरडले. रात्री खूप उशिरा सगळे पाहुणे आपल्या परतीच्या प्रवासाला लागले. गावकरी नवदाम्पत्याला आशीर्वाद देऊन निघून गेले. आज खऱ्या अर्थाने शिवानीची पाठवणी होत होती. आपल्या वडिलांच्या कुशीत शिरून एक पिल्लू हमसून हमसून रडत होतं. सीमा ही थोडी लेट का होईना आली होती. शिवानीचं काही सामान घरून घेऊन आली होती. रुहानकडे मध्ये मध्ये रागीट कटाक्ष टाकायचं काम सुरू होतं. काल जे काही झालं ते खरं, फक्त खरं तिलाच तर माहीत होतं. त्यांच्या लग्नाची आणि ते लग्न का करावं लागलं याची ती एकमेव साक्षीदार होती. रुहानही तिची नजर पाहून तिला खाऊ का गिळू नजरेने पाहत होता. आधीच शिवानीला झेलत होता आणि आता तिच्या मैत्रिणीचे तेवर तो का म्हणून सहन करणार होता. शिवा, या फुटबॉलला आत्ताच्या आत्ता माझ्या समोरून दूर कर, नाहीतर किक मारून सरळ गावाच्या बाहेर टाकेल. रुहान सीमाकडे एक कटाक्ष टाकत शिवाला बोलला. तसा शिवा गंभीर भाव आणत हो मध्ये मान हलवून सीमा उभी होती तिथे गेला. त्याने काहीतरी सांगितलं आणि तिने शिवाला एक रागीट कटाक्ष टाकत तिथून सरळ बाहेर निघून गेली. शिवाने गालात हसत रुहानला आपला थंब दाखवून काम झाल्याचा इशारा केला. तसा रुहान आता आरामात आपल्या खुर्चीवर रेलून बसला. त्याला समोर चाललेल्या फॅमिली ड्रामामध्ये काडीचा इंटरेस्ट नव्हता. बाळा, आता लग्न झालं आहे तर थोडी मस्ती कमी कर, संसारात लक्ष घाल. मी येत राहील भेटायला, माझी काळजी करू नको. दुकान मी सांभाळेल आता नीट. सीमा आहे माझ्यासोबत. उगाच नको ते टेन्शन घेऊन चिडचिड करू नको. रुहानरावांना समजून घ्यायचा प्रयत्न कर. सुखाने संसार करा, नवऱ्याचा आदर करत जा. शिवानीचे बाबा तिला समजावत होते. माहीत होतं आपली मुलगी अवखळ वारा आहे. तिला थोपवू पाहत होते ते, पण शेवटी ती अवखळ होती. त्यांनी सांगितलं आणि तिने समजून घेतलं. असं होईल तर शपथ. रुहान राव काय? राव कसला? रावण आहे तो, ज्याने माझं अपहरण करून सरळ लग्नच करून टाकलं. आपल्या आयुष्यातून कोणाला डिलीट करता येत असतं ना, तर त्यालाच आधी डिलीट मारून टाकलं असतं. आदर काय आदर, सत्कार करते की त्याचा, पण माझ्या पद्धतीने. हौस होती ना माझ्यासोबत लग्न करायची. आता प्रत्येक दिवस नको नको करून सोडते की नाही बघा. शिवानी मनातच आपले मनसुबे रचत होती. अपर्णाची फॅमिलीही तिचा निरोप घेऊन निघाली. अपर्णाने वडिलांची आणि दुकानाची काळजी करू नको असं कितीही सांगितलं असलं तरी शिवानीला काळजी तर वाटणार होती. धाय मोकलून रडली आपल्या माणसांपासून दूर होताना. रुहान तर कधीच तिथून निघून गेला होता. आईसाहेब आणि इरावती यांनी कसंबसं शिवानीला समजावून शांत केलं.
मी तर अजिबात असं रडणार नाही. इनफॅक्ट मला लग्नच करायचं नाही. इतकं कोण रडत असतं? रुचिता शिवानीकडे पाहत आपले डोळे पुसत बोलते. तिला रडताना पाहून त्यांनाही वाईट वाटत होतं. तू लग्न नाही केलं तर आयुष्यभर आम्हाला रडावं लागेल त्याचं काय? वेदांत तिचे डोळे पुसत तिला चिडवतो. भाई नको ना, दी आधीच किती रडून लाल झाली आहे. असं वाटतं वहिनी नाही दीच सासरी जात आहे. वेदिका रुचिताला जवळ घेत बोलते. त्यावर तिघे हसत होते. शिवानीला एक चांगला नवरा मिळाला की नाही हे पुढे माहीत होईल, पण सासर मात्र सुरेख बाई असं काही झालं होतं. पुढील भाग सुहागरात स्पेशल असेल. आता इतक्या स्पेशल व्यक्तींची स्पेशल नाईट कशी असेल याचा तुम्हाला अंदाज आलाच असेल ना. चला तर मग पुढील भागात भेटू. आज कॉमेंट्सचा पाऊस पडू दे रे महाराजा. कथा आवडत असेल तर लाईक, कॉमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.